आता थेट सरकार बदलू. संभाजीनगरात येताच अभिजित दिपकेंचा मोठा इशारा. सरकार पुन्हा टेन्शन मध्ये. सीजेपीचे संस्थापक आणि आंदोलन उचलून धरणारे अभिजित दिपके हे देखील त्यांच्या छत्रपती संभाजीनगर शहरात पोहोचलेत. संभाजीनगरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ते विमानतळावरती पोहोचताच त्यांच्या गळ्यात पुष्पहार टाकून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी दिपके यांनी माध्यमांशी बोलताना केंद्रातील मोदी सरकारला मोठा आणि गंभीर इशारा दिलाय. दिपके यांचं हे विधान म्हणजे भविष्यात सीजेपी आणखीन मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेस जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे दिल्लीतील आंदोलन संपलेले आहे. या आंदोलनातील प्रमुख चेहरे आता आपल्या घरी परतत आहे. अभिजित दिपके हे देखील त्यांच्या छत्रपती संभाजीनगर या शहरात पोहोचले. संभाजीनगरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. बुधवार रोजी जवळपास 40 दिवसांच्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलोय, याचा मला खूप आनंद आहे. मी भारतात आलो तेव्हापासून आंदोलन चालू होतं. मागच्या 36 दिवसांपासून आम्ही जंतर मंतरवर बसलेलो होतो. आमच्या मेहनतीला यश आलंय. देशातील सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालाय. मी आई वडिलांना भेटतोय, याचा मला आनंद आहे, अशा भावना अभिजित दिपके यांनी व्यक्त केल्या. 40 दिवसानंतर आणि एका लंब्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो, याचा मला खूप आनंद आहे. आज जेव्हापासून इंडियामध्ये वापस आलो होतो तेव्हापासून आंदोलन चालू होते. आधी वेगळ्या राज्यात चालू होते, नंतर मागच्या 36 दिवसापासून जंतर मंतरवर आम्ही बसलेलो होतो आणि त्या मेहनतीला कुठे ना कुठे यश आले. देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे. आणि आज जवळपास 40 दिवसानंतर घरी येतोय, आई वडिलांना भेटतोय, याचा मला खूप आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट ही महत्वाची की जी सरकार आहे, सरकारने सुधारावं. 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंट्सचं, ते अतिशय वाईट होतं. तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते. ते स्टुडंट्स का आतंकवादी नाहीये, ते आपल्या देशाचं भविष्य आहे. आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असंच तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय. उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईनीवर आली नाही तर. धन्यवाद. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.